अवकाळी पावसामध्ये जो आमचा स्टँडिंग GR आहे, ADRF NDRFचे नॉर्म्स आहे, त्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश आणि सर्वे करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी कॅबिनेटमध्ये दिले, मुख्य सचिवांना दिले आणि सर्वच पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी विषय मांडले परवाच्या कॅबिनेटमध्ये. तर यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला. आणि दुसरं मी म्हटलं होतं, धनदांडगी शेतकरी म्हणजे काय, फार्म हाऊस आहे, फार्म हाऊससाठी कर्ज उचललं आहे, त्यांना कर्जमाफी होऊ नये. मी असं म्हटलं आहे की मोठी मर्सडीज कार घेतली, त्याच्याकरता 1 कोटी कर्ज उचललं, त्यांना कर्जमाफी होऊ नये. माझा आक्षेप सर्वसाधारण शेतकऱ्याकडे छोटा गाडी आहे त्याचा नाही आहे, ट्रॅक्टर आहे, गाडी आहे, 4 व्हीलर गाडी आहे, ते ठीक आहे, पण फार्म हाऊससाठी कर्ज उचललं आहे, शेतात मोठं घर बांधलं त्याकरता कर्ज उचललं आहे, ते कर्ज माफ होणार नाही. शेतीकरता घेतलेलं पीक कर्ज म्हणणं आहे, पीक कर्ज माफ झालं पाहिजे, याकरता शासन काम करत आहे, प्रवीण परदेशी कमिटी काम करत आहे. पण कोणी जर उद्या शेती गहाण ठेवून मर्सडीज कार घेतली तर कसं काय 2 लाख कर्ज माफ होईल, असा माझा परवाचा उद्दिष्ट होता, बोलण्याचा उद्देश होता.